असतील, महत्त्वाची काही विषय असतील, त्याचे सगळे लेटर्स त्या ठिकाणी तयार होतात. बऱ्याच महत्त्वाच्या मीटिंग्स असतात, त्याचे मिनिट्स तयार होतात. असं हे महापौरांचं असं स्वतंत्र MS डिपार्टमेंट, त्या ठिकाणी आमचे PS काम करत असतात, इतर कर्मचारी वर्ग काम करत असतात. हे सर्व काम मी या दालनामध्ये मी आज हेड ऑफिसला नसताना बरोबर 3:45 वाजता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझ्या दालनात आले. तर माझं दालन, मी जिथे बसले इथून ते बाहेरच्या दरवाजापर्यंत हे संपूर्ण माझंच दालन आहे. आणि या दालनामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर जवळपास 5-6 लोकांना बरोबर घेऊन आल्यात आणि हातामध्ये एकाला त्यांनी मोबाईल दिला होता आणि मोबाईलनी त्यांनी माझ्या पूर्ण MS दालन जे आहे त्या सगळ्याचं चित्रीकरण करणं त्यांनी सुरुवात केलं. आपण त्याच्यामध्ये आपण मराठीत बोलतो रेखीकरण किंवा ट्रेस पासिंग करणं, अशा पद्धतीचं एक ऑफेन्स आपण म्हणायला हरकत नाही. या पद्धतीने येऊन त्यांनी माझे जे PS आहेत, पर्सनल सेक्रेटरी ज्या माझ्या 2 आकांक्षा आहेत, नेहा मॅडम आणि इतर शिंदे, त्यांना दादागिरी करून माझ्या पत्रांचं काय झालं अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उच्चार केला. सगळीकडे चित्रीकरण करणं स्टार्ट केलं. माझी कागदपत्र माझ्या परमिशन शिवाय त्यांनी दमदाटी करून माझ्या जे बाहेर माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं कागदपत्र चाळायला त्यांनी सुरुवात केली. हे संपूर्ण आपल्या सभाशास्त्राच्या विरोधात आहे. आत्तापर्यंतच्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं बिहेवियर, आपण त्याला मिसकंडक्ट बोलतो, 1888च्या कायद्यामध्ये याला मिसकंडक्ट बोलतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या महापौरांची परमिशन न घेता अतिशय संवेदनशील असं हे मुंबई महानगरपालिकेचं दालन आहे. पूर्ण मुंबईकरांचे कागदपत्र, सगळ्या गोष्टी, महत्त्वाच्या मीटिंग्स, असे सर्व महत्त्वाचे किंवा सभागृहात चालणारे सगळे विषय या महापौराच्या दालनात सुरू असतात. आणि अशा संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये त्या आल्यात, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली. त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेस पासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्त्वाचं शोधत होत्या त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या. दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं. अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. एवढं करून त्या थांबल्या नाही, त्या स्वतःच्या दालनामध्ये गेल्या. MS मनोज कांबळे त्यांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी माझ्या दालनामध्ये मनोज कांबळेंच्या वतीने त्यांनी फोन केला आणि सांगितलं की माझे जेवढे पेपर्स आहेत, इतरही माझे महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी मागवून घेतलेत, ज्याला आपण गोपनीय कागदपत्र पेपर बोलतो, महत्त्वाचे पत्र बोलतो, ते मागून त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये दोन्ही PS ला बोलवून घेतलं, आकांक्षा आणि नेहा मॅडमला, आणि त्याचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी काढले. हा एवढा मोठा ऑफेन्स आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेत्यांनी जी आज वागणूक केली आहे ती मिसकंडक्ट आहे. आणि म्हणूनच मी आता माझ्या लेटर हेडवरती पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी मी माझं पत्र देते. आणि अशा पद्धतीने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचं हे जे वागणं आहे हे या सभाशास्त्राला अनुसरून नाही आहे आणि म्हणूनच ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला देते. ताई, पण त्यांचं म्हणणं असं आहे की महापौर केबिन हे दालन जे आहे त्या आतमध्ये आल्यानंतर बाहेरच्या डिपार्टमेंटमध्ये होते आणि तिथे कोणीही येऊ शकतं, कारण हे मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते ते थेट बोलतात. ताई तुमची दिशाभूल करतात आहे. आता तर ताई माध्यमांची पण दिशाभूल करायला लागल्या आहेत. कदाचित त्यांना विसर पडलाय. त्या स्वतः माजी महापौर होत्या, त्यांना या सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. बरोबर बोलल्यात त्या. हे जे महापौरांचं दालन आहे लोकांचं आहे, मुंबईकरांचं आहे. पण या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, तुमच्या कागदपत्र त्याची विचारपूस करू शकता की मी हे दिलेलं पत्र आहे, ह्याच्यावरती मला उत्तर कधी मिळेल, आणि ते उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर महापौरांना त्या संदर्भात त्या मला फोनही करू शकतात. पण ज्या पद्धतीने त्यांनी या दालनामध्ये एंट्री केली, दालन मी पुन्हा सांगते, मी इथे बसली आहे, ते बाहेरपर्यंत जो मेन माझा एंट्री आहे हे संपूर्ण महापौरांचंच दालन आहे. माझीच संपूर्ण MS डिपार्टमेंट हे महापौरांचे आहेत आणि हे माझ्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे पत्र त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात. या ठिकाणी मुंबईकरांचे पण अतिशय महत्त्वाचे गोपनीय पत्र सुद्धा इथे येतात, त्याचे पण या ठिकाणी उत्तरं या माझ्या दालनामध्ये बाहेर तयार होत असतात.
कॅमेरा ऑन करून ज्या पद्धतीने ट्रेस पासिंग करत होत्या, ज्या पद्धतीने माझ्या दालनाची रेखी करत होत्या, तो एक ऑफेन्स आहे आणि ते किशोरीताईंनी फार मोठी चूक ही आज मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी गोष्ट त्यांनी आज केली आहे. अतिशय चुकीच्या वागलेल्या आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की महापौरांना पत्र देऊनही महापौर उत्तर देत नाही, नेमक्या त्या कशात व्यस्त असतात? महापौर तर सकाळपासून बाहेर पावसामध्येच व्यस्त होत्या, पावसामध्ये भिजून संपूर्ण पाहणी करत होत्या. आता त्यांना सांगा, जर तुम्हाला एवढीच मुंबईकरांची तळमळ आहे तर तुम्ही आतापर्यंत ही जी तुमची पारंपरिक विषय आहे, जी नेहमी तुम्ही या ठिकाणी परंपरेनुसार कोविड पण घरातून हँडल केला, आता काय पावसाळा पण तुम्हाला विरोधी पक्षनेत्या म्हणून घरातून हँडल करायचं आहे का? तुम्हाला मुंबईकरांची सेवा करायची असेल, मुंबईकरांना तुम्हाला भेटायचे असेल, मुंबईकरांच्या समस्याचं निराकरण करायचं असेल तर तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावरती नको का उतरायला? अशा पद्धतीने जर तुम्ही इथेच या महापौराच्या एसी केबिनमध्ये बसून जर मुंबईकरांचे प्रश्न सॉल्व्ह करणार असणार तर हे तर मला तर त्यांचं वागणं हे पारंपरिक त्यांचं रूढीप्रमाणे जे त्यांचे नेते करतात तेच ह्या करतात आहे. आणि दुसरं पुन्हा एकदा सांगते, महापौरांच्या दालनामध्ये त्यांच्या पत्राचं काय झालं हे विचारायला त्या नक्कीच येऊ शकतात, पण ह्या पद्धतीने दमदाटी करून, मोबाईल ऑन करून रेखी करणं, ट्रेस पासिंग करणं, ही जी त्यांनी पद्धत आज केली ही मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी आहे. आतापर्यंतच्या पूर्ण इतिहासामध्ये अशा पद्धतीने कुठल्याच विरोधी पक्षात नेत्याने काम केले नाही जे आज किशोरी पेडणेकर यांनी करून दाखवले. 30 मार्चला यशोधर फणसेंनी पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर अनेक पत्रव्यवहार झाले, पण पावसाळ्यापूर्वी कुठलेही सभागृह बोलवण्यात आलं नाही. स्थायी समिती सदस्यांच्या पत्राला मान दिला जात नाही, नगरसेवकांच्या पत्राला मान दिला जात नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवतील या महापौर, असा हे तुमच्यावर जो आरोप केलाय त्यांनी. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आता सवय ही उभाटा आणि त्यांच्या नेत्यांसहित त्यांच्या कार्यकर्त्यांसहित सर्वांनी सुरू केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची आता सातत्याने मी जी आठवडाभर मीटिंग घेतली, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या बाबतीत चर्चा झाली 5 तास, त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी चर्चा झाली 5-6 तास, रात्री 12 वाजेपर्यंत सभागृह चालवला. विरोधी पक्षनेता तर बोलून निघून जातात, प्रत्येक वेळा जर तुम्ही पाहिलं तर त्या निवेदन देतात, त्यांचं बोलतात, पण त्याच्यानंतर ऐकायला तर थांबत सुद्धा नाहीत. त्या नेहमी मला सांगतात थांबा मी 5 मिनिटात येते, असं करून त्या कायम निघून जातात. त्यांच्यासाठी सांगा, विरोधी पक्षनेत्यांना सांगा किंवा यशोधर फणसेंना सांगा, ह्या सगळ्या मीटिंग, ह्या सगळ्या सभा मी सभागृहामध्ये आता ज्या जून महिन्यामध्ये झाल्या त्या सगळ्या सभागृहामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची रात्री 12-12 वाजेपर्यंत चर्चा घडवली. एएमसी बांगर, त्या ठिकाणी कमिशनर, ऍडिशनल कमिशनर विपिन शर्मा जी असेल, ज्यांच्याकडे आरोग्य खातं होतं, शिक्षण ज्यांच्याकडे होतं, अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब होते, त्या सगळ्यांना बसवून आणि आत्ता ज्या नवनियुक्त झालेल्या आपल्या लवंगारे मॅडम असतील त्यांना सुद्धा बसवून रात्री 12 पर्यंत सगळ्या विषयांवरती मी हा सभागृह चालवलेला आहे. परंतु आता ह्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाहीयेत. अशा पद्धतीने काम करणाऱ्या महायुतीला या ठिकाणी महापौरांना असतील किंवा शिंदे गटाच्या सगळ्या नगरसेवकांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना अशा पद्धतीने ट्रोल करून फक्त त्यांच्या केबिनमध्ये घुसायचं. ताईंना सांगा, ही तुमची जी जुनी टॅक्टिस आहे ना उबाटाची, ही आता चालणार नाही. या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही घुसखोरी करून, दमदाटी करून, या पद्धतीने ह्या इकडच्या सगळ्या स्टाफला घाबरवून इकडची जी गोपनीय कागदपत्र परत आपल्या केबिनमध्ये घेऊन त्याचे फोटोग्राफ्स काढणं हे काही योग्य नाही. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता खपवून घेतल्या जाणार नाही आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी इकडचे जे MS आहेत मनोजजी, त्यांच्यावरती मी निश्चित करते की त्यांनी माझ्या दालनातले गोपनीय पत्र जी मी जस्ट आजच सही करून पाठवली होती, ती पत्र माझ्या PS कडनं त्यांनी त्यांच्या दालनामध्ये कशी मागवून घेतली याचं उत्तर पण मी MS कडनं घेणार आहे. मुंबईला अलर्ट दिलेला आहे, तरीही महापौर ज्या त्या 6 तास काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि तुमच्या त्या प्रकरणावर सुद्धा टीका जी विरोधी पक्षातले सगळेच जण करतात. मी काल त्या ठिकाणी पोहोचले. मी कालच सांगितलं होतं की माझी मामी 90 वर्षाची आहे, ती आजारी होती, ती सिरियस आहे, तिला बघण्यासाठी मी पनवेलला गेली. मी फक्त बघून तशीच गाडी रिटर्न केली. जेव्हा मला कळालं 11-11:15 दरम्यान एक व्यक्ती मॅन्युअलमध्ये पडलाय, मी ती गाडी रिटर्न करून डायरेक्ट मी लोकेशनवर पोहोचले. मी त्या कुटुंबियांना पण भेटले, मी त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा पण केली आणि माझं फोनो गाडीमध्ये कंटिन्यू सगळ्या प्रसार माध्यमांबरोबर चालू होतं. प्रत्येकाला मी उत्तर देत होती. ऑन द स्पॉट आम्ही वॉर्ड ऑफिसर सहित
4 जणांना त्या ठिकाणी निलंबित केलं आणि त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियाला 10 लाखाची मदत सुद्धा मी तिथे जाऊन जाहीर केलेली आहे. तुमच्या सूचनेनुसार अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन तुमच्या सूचनेनुसार झालेलं आहे. कालच्या प्रकरणानंतर पण निलंबनाची कारवाई झाली, पण आज ढाकणे सर असं म्हणतायत की या मॅनहोलचं काम करण्याचं कुठलंही कंत्राट नव्हतं किंवा कुठलीही पत्रक काढलं गेलं नव्हतं, तरीही काम केलं गेलं होतं. नाही, हा चौकशीचा भाग आहे. या ठिकाणी बिपिन शर्मा यांची एक चौकशी समिती आपण नेमलेली आहे. 3-4 दिवसामध्ये त्याचा संपूर्ण अहवाल येईल. अहवाल आल्यावरती तो तुमच्यापर्यंत सादर केला जाईल. मुंबईमध्ये दुर्घटना झालेल्या आहेत, ज्या काही मुंबईमध्ये दुर्घटना झालेल्या आहेत, सातत्याने पत्रव्यवहार करून देखील प्रशासन आणि सत्ताधारी जागा झाले नाहीये, म्हणून मी या दालनामध्ये आलो. त्याचं एकूणच किशोर पेडणेकर आम्ही पण तेवढे संवेदनशील आहोत. या ठिकाणी